हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे थपथपीत चिकन मसाल्याची रेसिपी। या चिकनला थोडं चुलीवरचं फ्लेवर मिळावं यासाठी मी ही रेसिपी एका मातीच्या भांड्यामध्ये बनवली आहे। तर एका मातीच्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल तापवून घेतले। तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कांद्याला ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेतले। कांदा फ्राय करत असतानाच कांद्यामध्ये इथे मी थोडी कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे, जेणेकरून चिकनला खूप छान असा फ्लेवर येतो। आणि मग त्यानंतर तेलामध्ये टोमॅटो टाकला आणि टोमॅटो सुद्धा परतवून घेतला। टोमॅटो लवकर शिजावा म्हणून मी कढईवरती झाकण ठेवले। चिकन मसाल्यासाठी हे वाटण मी ते तयार करून घेतलेले आहे। वाटणाची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक पुन्हा एकदा शेअर करेन। आता कढईवरचे झाकण काढून तयार वाटण मी या तेलामध्ये टाकणार आहे फ्राय करण्यासाठी। इथे मी सुकं खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, धने या सर्वांना व्यवस्थितपणे रोस्ट करून घेतलं होतं तव्यामध्ये। आणि मग त्यानंतर ह्याची बारीक पेस्ट करून ती इथे तयार करून वाटण म्हणून यूज केलेली आहे। डिटेल रेसिपी जी आहे ती मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। वाटण ऑलरेडी शिजवलेलं होतं म्हणून फक्त त्याला 1 ते 2 मिनिट मी तेलामध्ये फ्राय करून घेतले। मग त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा भरून चिकन मसाला टाकला आणि हे सर्व ड्राय मसाले तयार होणाऱ्या ग्रेव्हीमध्ये फ्राय करून घेतले। सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम इथे मीडियम टू हायच्या मध्येच ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटे हा मसाला मी हाय फ्लेमवरती असाच फ्राय करून घेतला। मग तयार ग्रेव्हीच्या मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। मिठाचा अंदाज कळत नसल्यास लास्टला मीठ टाकलं तरीही चालेल। मीठ ह्या मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करायची आणि कढईवरती झाकण ठेवायचे। 5 मिनिटासाठी या मसाल्यांना छान शिजवून घ्यायचे। आता इथे खूप धूर झाला कारण की मी मातीचं भांडं वापरलं होतं, त्या कारणाने कढईवरचे झाकण काढून मसाल्याला 1 ते 2 मिनिटे असेच परतवून घ्यायचे। या धुरामुळेच एक छान असा अरोमा तयार होतो आणि चिकन एकदम छान लागतं। आता मी अर्धा किलो इथे चिकन टाकलेलं आहे। ते चिकनला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यानंतर चिकन यूज करायचं आहे। जर तुम्ही लेग पीस यूज करता तर लेग पीसला चिरा मारून त्या यूज करायच्या, म्हणजेच मसाला आतपर्यंत जातो आणि खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट असं हे चिकन लागतं। आता ही जी ग्रेव्ही आहे ती चिकन मध्ये व्यवस्थितपणे कोट करून घ्यायची। गॅसची फ्लेम इथे मी मीडियमच ठेवलेली आहे। व्यवस्थितपणे सर्व मसाले या चिकन मध्ये कोट करून घ्यायचे आहेत। मसाले चिकन मध्ये व्यवस्थितपणे कोट करून घेतल्यावरती कढईवरती झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। आता मी कढईवरचे झाकण काढले आणि व्यवस्थितपणे पुन्हा एकदा या चिकनला फिरवून घेतलेले आहे। ते मी चिकन थोडं थपथपीत बनवत आहे म्हणून 1 पेला गरम पाणी मी या चिकन मध्ये टाकून घेतले या पॉइंटला आणि व्यवस्थितपणे चिकनला पुन्हा एकदा मिक्स करून घेतले। कढईवरती झाकण ठेवले आणि 10 ते 15 मिनिटे हे चिकन शिजवून घेतले। 10-15 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले तर तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी चिकन माझं ऑलमोस्ट रेडी व्हायला आलं होतं। तर मी चिकनला व्यवस्थितपणे फिरवून घेतले। पहिल्यांदा 1 ते 2 मिनिटे चिकनला असेच फिरवून घ्यायचे आहे। त्यानंतर कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचे 10 मिनिटासाठी आणि 10 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढायचे। थपथपीत चिकन मसाला तयार झाल्यावरती ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची। त्याच्यानंतर गरमागरम हा थपथपीत चिकन मसाला तंदुरी रोटी, भात, चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करा। खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट डिलिशियस असा लागतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।